महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था, मुंबई पोलीस हाय अलर्टवर, सायबर सेलही सक्रिय, यावेळी सुरक्षाच मुख्य नायक। बॉलिवूडचे भाईजान दबंग सलमान खान यांचा वाढदिवस उद्या 27 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल, पण यावेळी सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि आजूबाजूच्या परिसरात पोलीस फोर्स दुप्पट करण्यात आली आहे। हेलिकॉप्टर पातळीपासून ते ड्रोन कॅमेऱ्यापर्यंत प्रत्येक कोपऱ्यात सज्ज जवान तैनात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सलमानला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहे। सलमान खान दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन करतात, पण गेल्या काही वर्षापासून त्यांना ब्लॅकमेलिंग आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत। 2024 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवून दिली होती। यावेळी मुंबई पोलिसांनी विशेष आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली 500हून अधिक पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC परिसरात वाहतूक वळवण्यात आली असून VIP सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत। चाहत्यांच्या मोठ्या गर्दीची शक्यता लक्षात घेता सलमानने यावेळी घरीच एक छोटी पार्टी आयोजित केली आहे। शाहरुख खान, रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गजांसह जवळचे मित्र येण्याची अपेक्षा आहे। सलमानने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत म्हटले, भाईजानचा वाढदिवस सर्वांच्या प्रेमाने खास असतो। सुरक्षित रहा। पोलीस सूत्रांनुसार सोशल मीडियावर कोणताही नकारात्मक प्रचार पसरू नये यासाठी सायबर सेलही सक्रिय आहे। सलमानचा वाढदिवस नेहमीच बॉलिवूडमधील सर्वात मोठा कार्यक्रम राहिला आहे, पण यावेळी सुरक्षा हाच मुख्य नायक आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो, मुंबई।